सर एक मिनिट सर, थँक्यू. इकडे बघा झालं. ओके या दादा दादा समोर 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 रेडे रेडे समोर. फोटो शेट इकडे बघ ओमकार शेट महिलांना समोर. येस काम करा आम्हाला त्याला उचला बरोबर तुम्ही दोघे उचला उचला. हां आतला डोक्याला लागल हो. डबल डोक्याला लागल बघा. त्याच्यात एक गेला ना तर दुसरा पडल त्या. पडला तो. चला थोडंसं आपण सुद्धा स्फूर्ती देण्याचं काम करायचंय श्रीकृष्ण गोविंद पथकाला. कुणाची वाळूच त्यांना आपण पाहताय. सध्या तरी या सन्मानित होत असताना तेही व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले. चला आपण जाऊयात पुढच्या सन्मानाच्या दिशेने. गोरे शेतकरी सेवा सोसायटीचे सदस्य, एक उत्कृष्ट आणि प्रगतशील शेतकरी व्यावसायिक सन्मान. प्रेक्षकांना आपण सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. सगळं शिअरअप करायचंय. सन्माननीय वैभवजी पडवळे साहेब इथे उपस्थित होते. आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्याकरिता यायचं. चला 3 थर इथे मात्र लावण्यात आलेले आहेत. 8 थरांची 8 थर लावण्याची जो सत्ता इथून मात्र त्यांनी पाहिले. स्वतःचं अस्तित्व या जर का दही अंडीमध्ये बनवायचं असेल तर 8 थर लावणं त्यांना गरजेचं आहे. कारण सर्वाधिक थर इथून मात्र मग लावले जातील. 1 2 3 4 थर आतापर्यंत इथून मात्र लागलेले आहेत. अजूनही 4 थर लागणं बाकी आहे. ओंकाजी पाटील यांचे बंधुराज पिंपळे साहेब अजूनही
गेले घड्याळाचा काटा पुढे सरकतोय तरीही ते अजूनही या दही अंडीचा जो नजारा आहे तो पाहण्यासाठी इथून मात्र थांबलेले आहेत. आठराची सलामी देतात की काय? नावामध्ये भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे. शेवटचा गोविंद होता तो प्रॉपर उभं राहणं गरजेचं होतं. उभा राहिलेला नाहीये.